नमस्कार, जय महाराष्ट्र. मी डॉक्टर अनिल फळे. AM 2032 लाईव्ह मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. आजचा विषय आपल्याला बोलायचा आहे तो म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी, नितीन गडकरी, संजय जोशी, मोहन भागवत या सर्व ज्येष्ठ नेत्यांविषयी, राष्ट्रीय पातळीवरचे ज्येष्ठ नेते. आता पुढचा पंतप्रधान कोण याच्यावर अंतर्गतपणे जोरदार अशी चर्चा सुरू आहे. आणि खरं तर RSS किंवा भाजपच्या पोलादी पडद्या आड म्हणजे वैचारिक पोलादी पडदा म्हटलं जातं, त्याच्यातून बातमी बाहेर फुटणं हे तसं कठीण असतं. परंतु अलीकडच्या काळामध्ये अनेक असे सूतोवाच ऐकायला मिळतात, बघायला मिळतात. तर त्याविषयी आपल्याला चर्चा करायची आहे. आणि आपल्या सोबत आहेत राजकीय विश्लेषक हरीश केंची. हरीजी, नमस्कार. नमस्कार. हरीजी, आमच्या दर्शकांना तुम्ही सुरुवातीला सांगा की हा जो पोलादी पडदा आहे किंवा वैचारिकतेचा खूप मोठा डिंडिम वाजवला जातो नेहमी, त्या संघामध्ये आणि भाजपमध्ये वरिष्ठ पातळीवर सध्या काय चालू आहे नेमकं? हा तर प्रश्न असा आहे आता की या ज्या 4 निवडणुका आहेत, म्हणजे आता 2 होत आहेत, म्हणजे आता जम्मू काश्मीर आणि हरियाणाची, आणि याच्यानंतर होईल ते महाराष्ट्र आणि उत्तराखंडमध्ये. त्यामुळे त्याचे निकाल काय लागतात त्याच्यावर देशाचं राजकारण, भारतीय जनता पक्षाचं राजकारण हे सारं अवलंबून आहे. जर 4ही निवडणुका एकाच वेळेला झाल्या असत्या तर हा निकाल म्हणजे ऑक्टोबर नोव्हेंबर मध्ये झालं असतं, ते आता डिसेंबर पर्यंत पुढे जाऊ शकतात. कारण भारतीय जनता पक्षामध्ये पूर्वीपासूनच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं वर्चस्व राहिलेलं आहे. ती त्यांची मातृसंस्था आहे, त्यामुळे ते सांगतील त्या पद्धतीनं त्यांचं कामकाज होत होतं. परंतु जेव्हा भारतीय जनता पक्षामध्ये अटल बिहारी वाजपेयी आणि लालकृष्ण अडवाणी या 2 ज्येष्ठ नेत्यांचं कार्यकाळ जो आहे तो संपला आणि नरेंद्र मोदी, अमित शहा यांचा कार्यकाळ सुरू झाला, तेव्हापासून संघाचं जे वर्चस्व होतं भारतीय जनता पक्षावर किंवा सत्तेवरचं, ते हळूहळू हळूहळू कमी होत गेलं. त्याचा परिणाम असा झाला की संघाचं अस्तित्व राहणार की नाही, पक्षावर नियंत्रण राहणार की नाही, असा चर्चा मोठ्या प्रमाणात सुरू झाल्या. त्यामुळं संघाने उचल खाल्लेली आहे. ती उचल गेल्या 10 वर्षात त्यांनी घेतलेली नव्हती, कारण त्यावेळेला नरेंद्र मोदी यांचं वर्चस्व होतं. म्हणजे सुरुवातीला तर स्पष्ट बहुमत मिळालं, त्याच्यानंतर 300हून अधिक खासदार निवडून आले. त्यामुळे मोदी हे त्यांचे पोस्टर बॉय होते त्यावेळेला, त्यांच्या पोस्टरवरनं ते निवडून येत होते. दरम्यान आत्ताच्या 2014च्या निवडणुकीमध्ये 240 इतकी संख्या घटल्यामुळे त्यातही 2024. 2024ला 240 खासदार निवडून आले. त्यातही 60 ते 70 जागा अशा आहेत की ज्या मॅनिप्युलेट केल्या गेलेल्या आहेत, असा आरोप केला जातो त्यांच्यावर. म्हणजे वस्तुतः त्यांची ताकद ही पूर्ण कमी झालेली आहे आणि मोदींचा करिश्मा आहे तो कमी झालेला आहे. म्हणून भारतीय जनता पक्षाने आता उचल घेतलेली आहे. गेले काही दिवस तुम्ही पाहत असाल तर सरसंघचालक मोहनजी भागवत यांची भाषणं ऐकलीत तर ते प्रत्येक वेळेला मोदींच्या एकेका भूमिकांवर प्रतिक्रिया व्यक्त करतात, त्यांचं नाव न घेता. लक्षात आली की नाही? तशाच पद्धतीनं इतर संघाचे नेते आणि भारतीय जनता पक्षाचे नेते व्यक्त होत असतात. आता गेल्या 3 महिन्यापूर्वी भारतीय जनता पक्षाच्या अध्यक्षपदाची मुदत संपलेली आहे. जे जगत प्रकाश नड्डा आहेत त्यांची 3 महिन्यापूर्वी मुदत संपली. त्याच्या जागी अद्याप नव्या कुठल्याही माणसाची नियुक्ती केलेली नाही. वास्तविक नड्डा यांची मुदतच 6 महिन्यासाठी वाढवलेली होती. त्यामुळे आता हे आणखीन 3 महिने त्यात वाढलेले आहेत. त्यामुळे भारतीय जनता पक्षाला वर काहीतरी नियंत्रण असावं, मोदींच्या स्वैराचाराला काहीतरी नियंत्रण घालता यावं, म्हणून राष्ट्रीय स्वयंसेवक संघानं असा विचार केलेला आहे की जे अगदी तळागाळामध्ये असलेली जी काही मंडळी आहेत, ज्यांचा संजय जोशी यांच्याशी संपर्क असतो नेहमी, का ते एक अत्यंत हुशार, एकनिष्ठ
असे ते भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते आहेत. म्हणजे ते सरचिटणीसही होते. संघाकडून जी मंडळी भारतीय जनता पक्षामध्ये पाठवले जातात त्यापैकी संजय जोशी होते. परंतु 2012च्या दरम्यान नरेंद्र मोदी हे गुजरातचे मुख्यमंत्री होते आणि भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष हे नितीन गडकरी होते. त्यावेळेला नितीन गडकरींनी मुंबईमध्ये भारतीय जनता पक्षाची अधिवेशन, ज्याला म्हणू आपण मिनी अधिवेशन असत, ते अधिवेशन पदाधिकाऱ्यांचं त्यांनी बोलवलेलं होतं. त्याला मुख्यमंत्री म्हणून नरेंद्र मोदींनाही बोलवलं होतं. परंतु नरेंद्र मोदींनी त्यावेळेला अशा प्रकारची भूमिका घेतली होती की संजय जोशींना कार्यकारिणीतून कमी करा, त्यांना कमी केलं तरच मी तिथे येईल, अशी भूमिका घेतल्यानंतर भारतीय जनता पक्षाचा नाईलाज झाला आणि मग त्यामध्ये संजय जोशी यांना बाजूला केलं गेलं आणि नरेंद्र मोदी तिथे आले. हे सांगण्या पाठीमागचा उद्देश एवढा आहे की गुजरातमध्ये ज्या वेळेला 2009 साली मुख्यमंत्री पदासंदर्भात वाद निर्माण झाला होता, मग तिथे केशुभाई पटेल, चिमनभाई पटेल, शंकरसिंग वाघेला यांचा क्लेम होता त्याच्यावर आणि ते वाद घालत होते. त्यावेळेला पक्षामध्ये काहीतरी गडबड होईल म्हणून त्यांनी संजय जोशी हे त्यावेळेला त्या गुजरातचे प्रभारी होते, त्यांनी पक्षाध्यक्षांना म्हणजे नितीन गडकरी यांना असं सुचवलं की ह्या तिघांपेक्षा दिल्लीमध्ये कार्यरत असलेले गुजरातचे नरेंद्र मोदी यांना मुख्यमंत्रीमधून पाचारण करावं. ते मला त्यांनी वाटतं तसा हे आदेश काढला. 1990 ची गोष्ट आहे, 90च्या आसपास. नाही, 9ची सांगतो तुम्हाला मी. अच्छा. हा. हा. तर त्यामध्ये मोदी हे दिल्लीमध्ये सरचिटणीस म्हणून काम पाहत होते, मीडियाशी संपर्क साधत होते. परंतु ते राज्याच्या राजकारणात यायला तयार नव्हते, त्यांना राष्ट्रीय राजकारणातच राहायचं होतं. परंतु त्यावेळेला प्रमोद महाजन यांनी अटलजींवर गळ घातली किंवा इनडायरेक्टली प्रेशर आणलं की तुम्ही इथून नरेंद्र मोदींना गुजरातमध्ये पाठवून द्या. आता अटलजींनी सांगितल्यानंतर मोदींचा नाईलाज झाला आणि ते गुजरातमध्ये आले. म्हणजे राष्ट्रीय राजकारणातून त्यांना बाहेर काढण्यासाठी जी लॉबी दिसून आली त्यावेळेला, एक तर पक्षाध्यक्ष म्हणून नितीन गडकरी, गुजरातचे प्रभारी म्हणून संजय जोशी आणि पीएमओचे प्रमोद महाजन, या तिघांनी प्रेशर केल्यामुळे त्यांना परतावं लागलं. तो राग मोदींच्या मनामध्ये होता. म्हणूनच मुंबईच्या अधिवेशनाच्यासाठी जोशींना, संजय जोशीला तुम्ही बोलवलं तर मी तिथे येणार नाहीची भूमिका घेतली होती. ही त्या पाठीमागची पूर्वपीठिका आहे. त्यामुळे संजय जोशी आणि नरेंद्र मोदी यांच्यामध्ये जो वाद आहे तो तिथून वाद सुरू झालेला आहे. त्याच्यानंतर संजय जोशी यांना राजकारणातून बाद करण्यासाठी जे काही खेळ केली गेली ती कोणी केली माहित नाही, परंतु संजय जोशी यांची एक बनावट क्लिप तयार केली गेली. एका महिलेबरोबर प्रणय क्रीडा करतानाची अशी ती क्लिप होती, ती काढून गेली, देशभरातल्या भाजपच्या नेत्यांकडे पाठवली. मग भारतीय जनता पक्षानं त्याची चौकशी केली आणि चौकशी केल्यानंतर गेल्या 2-3 वर्षापूर्वी मला वाटतं त्यांना त्यातून दोषमुक्त करण्यात आलेला आहे. त्यामुळे आता पक्षाध्यक्ष पदासाठी संजय जोशी यांचा प्रमुख दावेदार म्हणून किंवा संघानं त्यांचं नाव सुचवलेलं आहे. म्हणजे मोदींना शह देण्यासाठी संजय जोशी यांना तिथं आणायचा प्रयत्न भारतीय जनता पक्षाने केलेला दिसतो. हा, आता हे 1990 जे मी म्हटलं ते RSS संघामध्ये जी प्रचारक नेमण्याची किंवा संघटन मंत्री असं त्यावेळेला ते नेमले गेले होते वाटतं गुजरातचे. त्याच्या आधीपासून ते चालू आहे. ज्या वेळेला भारतीय जनता पक्षाची स्थापना झाली किंवा जनसंघ होता त्यावेळेपासून जे सचिव असतात, चिटणीस, हे संघातूनच तिथं आलेले असतात. त्यांच्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी, ताळमेळ, समन्वय हे सगळं ठेवण्यासाठी तिथं पाठवलेले असतात.
आता हे तुम्ही आत्ता जो उल्लेख केला की जे पी नड्डांची मुदत संपवून देखील ते आता अध्यक्ष आहेत. हो. आता जे पी नड्डा यांनी केलेलं विधान की आता आम्हाला संघाची सक्रिय राजकारणासाठी गरज राहिलेली नाही. आणि मग त्यानंतर आता केरळला एक मागच्या एक 15-20 दिवसांपूर्वी जे काही राष्ट्रीय स्तरीय चिंतन बैठक झाली राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची, तिथं मात्र ते बसले होते म्हणजे त्यांना मोहन भागवत व्यासपीठावर होते. आणि जशा संघाच्या शाखा असतात आणि मग ते सगळे हो, तसंच बरोबर. शाखांचे पदाधिकारी समोर वर्गामध्ये बसतात, तसे सर्वोच्च नड्डा हे पद हे वर्गामध्ये सरसंघ बसलेले चालकाचं असतं. दिसलेले. नाही नाही, सर्वोच्च पद हे सरसंघ चालकांचं असतं आणि सहकार्यवाहांचं असतं. इतरांना कोणालाही व्यासपीठावर बसू दिलेत नाही, समोरच्या बाजूला त्यांना बसायला दिलेलं असतं. तशा पद्धतीने केरळला बैठक झाली. परंतु एक लक्षात घ्या, ज्या वेळेला नड्डांनी असं म्हटलं त्यावेळेला मोदींनी नड्डांना झाप झाप झापलंय. ती असं म्हणणं गरजेचं नाही, कारण सगळ्या स्वयंसेवकांचा तो अपमान झाला आहे. कारण भारतीय जनता पक्षाला ज्या निवडणुकीमध्ये मदत करणारी जी यंत्रणा असते ती स्वयंसेवकांचीच असते. त्यामुळे तुम्ही स्वयंसेवकांना अप्रत्यक्षरित्या बदनाम करतायत असा त्याचा अर्थ होता. म्हणून मोदींनी त्यांना झापलं. त्याच्यानंतर आता महाराष्ट्रात ज्या निवडणुका आहेत त्या निवडणुकीसाठी सबंध समन्वयाची यंत्रणा ही संघाकडे देऊन टाकलेली आहे. कारण भारतीय जनता पक्षामध्ये लोकसभेमध्ये जे काही घडलं किंवा इतर 2 पोटनिवडणुका झाल्या, एक वरळची मुंबईची एक आणि पुण्याची एक, या 2 ज्या पोटनिवडणुका झाल्या त्या दोन्ही पोटनिवडणुकामध्ये भारतीय जनता पक्षाचा पराभव झाला. हे पराभव का झाला याचं त्यावेळेला ज्यांनी आत्मचिंतन केलं तेव्हा त्यांना लक्षात आलं की अरे हे चुकलेले आपले आपले जे कार्यकर्ते आहेत ते कामच करत नाही आणि बाहेरचे आलेले जे आहेत आयाराम यांचं वर्चस्व पक्षामध्ये वाढत चाललेलं आहे. त्यामुळे संघ स्वयंसेवकांची यंत्रणा जी ती ढेपाळलेली होती ती पुन्हा कार्यरत करावी म्हणून सरकार्यवाह अतुल लिमे यांच्याकडे महाराष्ट्राच्या निवडणुकीची समन्वयाची संपूर्ण जबाबदारी त्यांनी दिलेली आहे आणि ती त्यांनी आता घेतलेली. संघाबद्दल काढलेलं वक्तव्य हे आमचं चुकीचं होतं असं व्यक्तिगतरित्या त्यांनी सांगितलं. तरी देखील मला असं वाटतं की जे वरिष्ठ नेते आहेत म्हणजे मोदी असतील किंवा जास्तीत जास्त मला वाटतं अमित शहा असतील यांना संघाचं वर्चस्व काही मान्य होत नाहीये. याचं कारण असं की ज्या वेळेला महाराष्ट्रामध्ये गेल्या आठवड्यात ते आले त्यावेळेला नागपूरला उतरले, ते नागपूरला बैठका घेतल्या, त्याच्यामध्ये सगळ्या कार्यकर्त्यांच्या बैठका घेतल्या, प्रमुखांच्या बैठका घेतल्या, मतदारसंघ 62 मतदारसंघाच्या प्रमुखांच्या बैठक मोठी घेतली. परंतु त्यांनी संघाचं कार्यालय आहे किंवा संघाचे जे प्रमुख आहेत त्यांना ते भेटलेले नाहीत. कदाचित अमित शहाना दाखवायचं असेल की संघाची गरज आहे ते आम्ही तोंडी लावून, ते लोणचं जसं असतं ना तसं आम्ही तोंडी लावण्यापुरती वापरतो, आमचीच ताकद आम्ही सगळीकडे वापरणार आहोत. त्यामुळे तुमची तशी गरज नाही, तुम्हाला भेटायची आम्हाला गरज आहे. त्यामुळे ते तिथे भेटलेले नाहीत. याच्या पूर्वीही तुम्हाला सांगतो लोकसभेच्या निवडणुकीमध्ये ज्या वेळेला मोदी तिथे गेले होते एक दिवस त्यांनी तिथं मुक्काम केला नागपूरमध्ये, परंतु नागपूरमध्ये मुक्काम करूनही ते गडकरींना भेटले नाहीत की संघाच्या कार्यालयात गेले नाहीत की मोहन भागवतांना भेटलेले नाहीत. एक दिवस मुक्काम करून देखील. त्यामुळे यांना हे दाखवून द्यायचं की आम्ही सशक्तच आहोत, परंतु जे स्वयंसेवकांना कामाला लावायचं आहे त्यासाठी आम्ही तुम्हाला जवळ करतो, एवढंच त्यांचं त्या पाठीमागची भूमिका असली पाहिजे असं मला वाटतंय. नाही, मी तुम्हाला विचारत होतो की नड्डांच्या बद्दल त्यांचं वक्तव्य, तर तुम्ही असं म्हटलं की मोदींनी झापलं, तर ते बहुतेक भागवतांनी म्हणायचं असावं आपल्याला. नाही नाही, मोदींनीच झापलं त्यांना, हम्म. मोदींनीच झापलं, नाही भागवतांनी नाही. नाही भागवतांनी नाही, मी यासाठी म्हणतोय की नड्डा हे काही स्वतः तेवढं धाडस करू शकणार नाही असं उघड वक्तव्य करण्याचं. त्यांना म्हणजे मी तुम्हाला मोदींचा मगाशी मी जे हे तुम्हाला असावं मगाशी असं म्हणालो ना, बोलणं ऐकलं होतं. हा. मी मगाशी तुम्हाला म्हणालो ना, जास्तीत जास्त अमित शहाचं हे वक्तव्य असतं. हा. लक्षात घ्या, मोदी तर डायरेक्ट नाही तिथे त्यांना काही सांगत. हम्म. मुळात नड्डा हे शॅडो अध्यक्ष होते, त्यांना से होता का काही नाही. अमित शहा सांगतील तेच त्यांनी करायचं असं ते वातावरण होतं तिथं. हा, अजूनही आहेतच ना अध्यक्ष ते. नाही तसं त्यामुळेच सांगतो ना, तो प्रकार तिथे आहे. आता बघा तुम्ही ह्या सगळ्या निवडणुकीत लोकसभेच्या निवडणुकीनंतर ज्या वेळेला खासदारांची संख्या कमी झाली त्यावेळेला मगाशी म्हटलं तसं त्यांनी उचल खाल्लेली आहे.
आता मोदींनाही बदलाची भूमिका सुरू झालेली आहे. बर. लक्षात आलं की नाही? मोदींनाही बदलाची भूमिका सुरू झाली. जर या 4 राज्यांच्या निवडणुकीमध्ये जर त्यांचा पराभव झाला भारतीय जनता पक्षाचा, तर मोदींनाही बदलाच्या कारवाया सुरू होतील. आत्ताच अनेक नेत्यांमध्ये या पद्धतीची नाराजी सुरू झालेली आहे. बघा, एक तर हे जो वाद आहे गडकरी आणि मोदी यांच्यात वाद आत्ताचा नाहीये. तो गुजरातच्या अध्यक्षपदापासून सुरू झालेला वाद आहे. त्यामुळे मोदी कधीही गडकरींना किंमत देत नाही आणि गडकरी कधीही मोदींना किंमत देत नाही. मोदी हे आपल्या भाषणाचा फड गाजवणारे फडकरी आहेत, तर गडकरी हे आपला कामाचा गड उभा करणारे गडकरी आहेत. हे गडकरी आणि फडकरी यांचं जे द्वंद्व आहे हे त्यावेळेपासून सुरू झालेलं आहे. त्यामुळे आता संघानं असं ठरवलंय की पंतप्रधान पदासाठी एक जबाबदार, हुशार, संघाशी निगडीत नितीन गडकरी यांना करावं, अशा पद्धतीची हालचाल आता सुरू झालेली आहे. त्यामुळे मोदींनी जे काय आतापर्यंत शह दिलेले आहेत ना, आता बघा, मोदी गडकरी ज्यावेळेला पहिल्यांदा मंत्री झाले, म्हणजे मोदींच्या पंतप्रधान पदाखाली जे काही मंत्रिमंडळ झालं, त्या मंत्रिमंडळामध्ये मोदींकडे 5 खाती होती. हळूहळू हळूहळू हळू ती 5 खातीपैकी 4 खाती काढून टाकली. एकच खातं आता त्यांच्याकडे शिल्लक आहे. याहीपेक्षा आणखी एक महत्वाचा तुम्हाला मुद्दा सांगतो. ज्या वेळेला पहिल्यांदा या सगळ्या खात्यांचा कारभार गडकरींनी स्वीकारला, त्यावेळेला त्यांनी वेगवेगळ्या 4-5 फायली मोदींकडे सहीसाठी पाठवल्या. त्यातच एक परदेश दौऱ्याची देखील फाईल होती. परंतु 4 महिने झाले तरी त्याच्यावर मोदींनी निर्णय घेतलेला नाही. त्यानंतर पुन्हा त्याने काही फायली पाठवल्या, त्याही पीओ मध्ये पडून राहिल्या. त्यावेळेला गडकरीच्या लक्षात आलं की आपल्या फायली ह्या तिथे दाबून ठेवल्या जात आहेत, ते बाहेर काढलं जात नाहीये. त्यावेळेला त्यांनी थेट नागपूर गाठलं, संघाचं मुख्यालय गाठलं आणि भागवतांना भेटून सांगितलं की हे अशी 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 परिस्थिती होती. मी जे कामासाठी फाईल्स पाठवतो ते फाईल्स तिथे दाबून ठेवल्या जातात, त्याच्यावर सह्या होत नाही, त्याला मंजुरी मिळत नाही आणि त्याला निधी उपलब्ध होत नाही. त्याच्यामुळे काम थांबलेली आहेत आणि हे जाणून बुजून केलं जाते. अशा प्रकारचा आरोप गडकरींनी मोहन भागवतांशी बोलताना केला. त्यानंतर मोहन भागवतांनी एक बैठक घेतली दिल्लीमध्ये. त्या बैठकीमध्ये नितीन गडकरी आणि नरेंद्र मोदी आणि स्वतः मोहन भागवत या तिघांनी एक बैठक घेतली आणि त्या बैठकीमध्ये मोहन भागवत यांनी गडकरींची जी बाजू आहे ती मांडली त्यांनी त्यांच्या समोर. तेव्हा गडकरी म्हणाले की माझ्या एवढ्या फाईल तिथे आहेत, त्या मंजूर का होत नाहीत? तर मोदी काहीही बोलले नाहीत. पण मोदींनी एक भागवतांना सांगितलं की ते टीका करतात माझ्यावर, म्हणून मी त्या फाईली काढून ठेवलेल्या आहेत. ज्यावेळेला स्पष्टीकरण होईल त्यावेळेला मी सही करेन. त्यावेळेला दोघांच्या तिघांच्या बैठकीमध्ये असं ठरलं की यापुढच्या काळामध्ये नितीन गडकरींनी नरेंद्र मोदी यांच्यावर कुठेही टीका करायची नाही, पक्षात करायची नाही, पक्षाच्या बाहेर करायची नाही, मंत्रिमंडळात करायची नाही. लक्षात घे. त्याच वेळेला मोदींनी मात्र नितीन गडकरींनी पाठवलेल्या फायली ताबडतोब सह्या करून पाठवाव्या, अशा पद्धतीचं ऍडजस्टमेंट झाली आणि त्या वेळेपासून हे आणखीन द्वंद्व सुरू झालं. तुम्ही आता पाहिलं असेल, परवा देखील ज्या वेळेला 24ला त्यांचं पंतप्रधान पदासाठी सर्वपक्षीय एनडीएची बैठक झाली, त्या बैठकीमध्ये जेव्हा ते आले तेव्हा टाळ्यांचा कडकडाट करत सगळे उभे राहिले, पण नितीन गडकरी हल्ले नाही जागचे किंवा बघितलं पण नाही आणि टाळ्या वाजवल्या नाहीत. असाच प्रसंग 2 ऑक्टोबरला देखील 2 वर्षापूर्वी झाला होता. महात्मा गांधीच्या समाधीसमोर बसले असताना मोदी आल्यावर सगळे उठून उभे राहिले, पण गडकरी काय उठून उभे राहिले नाहीत, त्यांच्याकडे ढुंकूनही पाहिलं नाही. हे द्वंद्व अजून सुरू आहे. हे द्वंद्व संपलेलं नाही दोघांमधलं.
त्यामुळे मोदींची भूमिका काय असणार आणि गडकरींची भूमिका काय यामध्येच सगळा वाद आता सुरू आहे. परंतु हे होणार ना, आज ना उद्या होणार आहे, कारण संघाने आता उचल खाल्लेली आहे. लक्षात आलं की नाही? अटल बिहारी वाजपेयींच्या समाधीच्या जवळ देखील असा प्रसंग घडलेला आहे. म्हणजे हं. पंतप्रधान नरेंद्र मोदी ज्या वेळेला परतत होते ते सगळं आदरांजली वाहून, सगळे मंत्री एका रांगेत उभे होते, तर नितीन गडकरींनी त्यांचा नमस्काराचा स्वीकारच केलेला नव्हता. तो व्हिडिओ नाही, चांगला बरोबर ना. फिरलेला होता. हो हो आता ह्या दोघांमधलं जे द्वंद्व आहे, जसं तुम्ही सुरुवातीला सांगितलं की 2014च्या आधी, म्हणजे हो, दोन जो हजार 9. नऊ ते 2013 या 4 वर्षांच्या काळामध्ये नितीन गडकरी हे पक्षाचे अध्यक्ष होते. हो, आणि त्यांना पण बघा दुसऱ्या त्यात मी तेच सांगतो, ते अध्यक्ष होते. त्याच बैठकीनंतर नितीन गडकरी यांची दुसरी टर्म सुरू होणार होती. अध्यक्षपदाची दुसरी टर्म सुरू होणार होती. त्यावेळेला NDTV आणि इंडिया टीव्ही या दोघांनी एक मुवमेंट चालवली. गडकरींचे जो पूर्ती उद्योग समूह आहे याच्या संदर्भामध्ये मोठी मुवमेंट चालवली. 300 कोटी रुपयाचा काय भ्रष्टाचार झालेला आहे किंवा गैरव्यवहार झालेला आहे अशा प्रकारची राळ उठवली. आणि त्यांचं गडकरींचं दुसऱ्यांदा पक्षाध्यक्ष व्हायचं जे स्वप्न होतं ते तिथं खोडलं गेलं. हे तुम्हाला मुद्दाम सांगायचं माझं. हा, म्हणजे ती त्यांची इच्छापूर्ती दुसऱ्यांदा अध्यक्ष होण्याची तिथे थांबली, ती पूर्ती काही झाली नाही हो, असं म्हणायचं. मोदींच्या मुळेच ना कदाचित या मीडिया त्यावेळेला सांभाळत कोण होतं दिल्लीतलं. त्याच्यापूर्वी गुजरातचे मुख्यमंत्री होण्यापूर्वी मोदी हे दिल्लीमध्ये मीडिया सांभाळत होते भारतीय जनता पक्षाचे. त्यामुळे त्यांचे व्यक्तिगत संबंध सगळ्यांशीच होते ना. आणि त्याच्या हे पाठीमागे मोदी आहे असं दिसलं त्यावेळेला. अनेक इंग्रजी वर्तमानपत्रांचे जे मालक आहेत, जे बहुतांश गुजरात वगैरे तर तिथेही ह्या बातम्या जास्त प्रामुख्याने यायला लागल्या होत्या आणि प्रसिद्ध झालेल्या आहेत त्या बातम्या, हो, पूर्ती पूर्ती घोटाळ्याच्या संदर्भात. मूर्ती घोटाळा. हो, हा, ते नंतर ते इतकं ते वाढलं होतं, नंतर ते अगदी म्हणजे शरद पवारांचा देखील सल्ला घेतला होता नितीन गडकरींनी, असं मुळात असं बऱ्याच शरद पवार बातम्या तुम्ही आहेत. उल्लेख केला म्हणून सांगतो, नितीन गडकरी हे अजात शत्रू आहेत. हा. सगळ्या पक्षामध्ये त्यांचे मित्र आहेत. हम्म. त्यांना शत्रू कुणी नाहीये. हम्म. पण त्यांच्या जीवनामध्ये ते संघाचे स्वयंसेवक असतील, संघ विचारांनी संस्कारित असतील, परंतु त्यांच्या समोर सार्वजनिक कामासाठी जो आदर्श आहे तो शरद पवारांचा आहे. हे त्यांनी जाहीरपणे सांगितलं. शरद पवारांच्या वयाला ज्या 75चा जो कार्यक्रम पुण्यामध्ये बारामतीत झाला किंवा दिल्लीमध्ये झाला त्या त्या सभांमध्ये कार्यक्रमामध्ये पण त्यांनी तेच सांगितलं की शरद पवारांनी ज्या पद्धतीनं कामकाज केलेलं आहे लोकांच्या सेवेचं, त्यांचं म्हणणं असं, राजकारण म्हणजे काय? राजकारण म्हणजे समाजकारण, राष्ट्रकारण आणि विकासकारण म्हणजे समाजकारण. हे जे त्रिसूत्री आहे ती शरद पवारांनी वापरलेली आहे. म्हणून मी त्याच पद्धतीनं कामकाज करतोय. माझं राजकारण हे लोकांशी असतं, समाजकारणाशी असतं, राष्ट्रकारणाशी असतं आणि विकासकारणाशी असतं. त्यामुळे माझं जे काय कामकाज आहे ते पवारांना डोळ्यासमोर ठेवूनच मी केलेलं असतं. त्यामुळे त्यांनी जशा पद्धतीने उद्योग केले, शरद पवारांनी उद्योग उभे केले महाराष्ट्रामध्ये, तशा पद्धतीनं त्यांनी पूर्ती उद्योग समूहामधून अनेक पद्धतीचे व्यवसाय उद्योग उभे केले आणि एक चांगल्या पद्धतीनं कामकाज त्यांनी तिथं उभं केलेलं होतं. पुढे बरोबर आहे. आता आता शरद पवार हे एक असं व्यक्तिमत्व आहे की तो एक म्हणजे कायम तो विषय चालू राहणार आहे महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये. आता नरेंद्र मोदी यांनी देखील शरद पवारांचं मी तुमचं बोट धरून राजकारणात आलोय, नंतर राजकारणाची हवा कुठं चाललेली आहे हे जर हो कोणाला कळतं तर ते पवारांना कळतं असं म्हणतात. आणि मग ज्या वेळेला हो लोकसभा निवडणूक येते मग त्यावेळेला काय भटकती आत्मा म्हण किंवा वेगवेगळी टीका पण कर, असं पण ते सगळं होतंय हे सगळं. होतो होतो आता मूळ असं आहे की गडकरी यांचं ते खुशाल चेंडू पण जे असतं, म्हणजे वाक चातुर्य त्यांचं, की आता ते काल परवा बोलले की हे विदर्भातल्या काही उद्योजकांशी ते हितगुज करत होते
तर त्यावेळेला ते असं हा. म्हटले की तुम्ही ते सबसिडी वगैरे त्याच्यावर याच्या कुबड्या घेऊन राहू नका उद्योगामध्ये. आणि नाही, त्यांचं ते सबसिडी आधीपासूनच आहे. नाही ते त्यांचं ते काय. मत जे आहे ना, त्यांचं ते आधीपासून, कारण त्यांनी स्वतः उद्योग उभे केलेले आहेत. त्यात कधी कुठेही सबसिडी त्यांनी घेतलेली नाही. मग साखर कारखाने उभे केलेत, पाण्याचे केलेत, तेलाचं केलेलं आहे, अनेक कारखाने उभे केलेत सबसिडीवर नाही. म्हणजे त्यांचं म्हणणं नाही असं नाही की नाल मिळतं म्हणून घोडा सांभाळायचा का आपण, तसं करायचंच नाही. आपली ऐपत असेल तरच घोडा घ्यायचा. हो, त्यांचं मला हा. तेच सांगायचं आहे की त्यांना ते ते जे म्हटलेत, आपला मूळ जो विषय चालू आहे की हे हा. यांच्यामधलं द्वंद्व काय कशा प्रकारचं. आता ते मग त्यांचं ते हेतू आहेच येतो तुम्ही जो सांगितला तो. तर ते हा. त्यांचे शब्द कसे असतात वापरतात ते. आणि त्याच्यामुळे तो बातमीचा विषय होतो. बरं, तो नुसती महाराष्ट्रात बातमी येत नाही, ती दिल्लीला आधी बातमी येते हो. की गडकरी हो. असं नाही म्हणाले की सरकार हे विषकन्या आहे. आणि मग माध्यम महाराष्ट्रात जी आता आहेत ना. निवडणुका आहेत आणि ज्या योजनेच्या भरवशावर भारतीय जनता पार्टी आता आपला मताधिक्य वाढवणार आहे, ती लाडकी बहिणी योजना, त्याच्या संबंधी ते बोलले गडकरी की आता हो, हे बरोबर बघा आहे. सबसिडी म्हणजे कसे ही विषकन्या जी आहे सरकार, ती देईल की नाही याची काही खात्री नसते ते तुम्हाला. आणि मग आता लाडकी बहीण सारखी योजना आहे तर आधी तिकडे पैसे द्यावे लागतात. अशा पद्धतीने ते हसत हसत ते बोलले, परंतु ती बातमी होते हो. ना. आणि हो, प्रत्येक बरोबर आहे. बात ते गडकरी बोलले की ती बातमी होण्यासाठीच झालीच बोलतात म्हणून ते, समजा. असं म्हटलं जातं. आणि नंतर ते पुन्हा पत्रकारांवर आपल्यावरच ढकलतात की तुम्ही मोदी आणि हो. हो. माझ्या लावून देता म्हणून. आता बरोबर. एनडीटीव्हीच्या अलीकडच्या एका मुलाखतीमध्ये त्यांनी असं म्हटलं अगदी 10 दिवसांपूर्वी की त्यांना असं विचारलं की नड्डा हे कायम का अध्यक्ष आहे, त्यांची मुदत वगैरे संपलेली आहे. तर गडकरींनी काय उत्तर द्यावं त्याला. गडकरींनी असं सांगितलं की मी हे बघा, भारतीय जनता पार्टी हा शिस्तीचा पक्ष आहे आणि अध्यक्षपदाची निवड प्रक्रिया एक मोठी गोष्ट आहे. आणि त्या प्रक्रियेमध्ये मी काही नाहीये, त्याच्यावर मी काही त्याच्यावर बोलू शकत नाही. तुम्ही याचं त्यांनाच कारण तुम्हाला विचारा, सांगतो. स्वतः नड्डांनाच विचारा, असं ते म्हटले. याचं त्याच्यानंतर कारण त्यांनी सांगतो. एक मिनिट त्याच्यानंतर मला पंतप्रधान पदाची ऑफर होती आहे, म्हणजे त्यांनी एकदा नव्हे दोनदा त्याचा पुनरुच्चार केला. म्हणजे त्यांचा निशाणा कुठं आहे, तर तो अर्थात नरेंद्र मोदी यांच्यावर तो आहे. आणि तुम्ही जसं मगाशी सगळं विस्तृतपणे सांगितलं की आता जसा अध्यक्ष बदलायचा आहे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला भारतीय जनता पक्षाचा, तसा आता पंतप्रधान देखील बदलायचा आहे, अशा सुद्धा बातम्या येतात आहे. आणि त्या बरोबर. बातम्यांमध्ये मग गडकरींच्या वक्तव्याला किंवा त्यांच्या इच्छेला, म्हणजे आता पंतप्रधान पदाची त्यांना ऑफ म्हणजे ती वेळ येऊ शकते त्यांची चांगली, या दृष्टीने ते बोलत आहेत का. नाही, बरोबर आहे. मगाशी नड्डांचा विषय निघाला म्हणून सांगतो. भारतीय जनता पक्षामध्ये पक्षाध्यक्ष किंवा जिल्हाध्यक्ष किंवा तालुका अध्यक्ष ही निवडची एक वेगळी प्रक्रिया आहे. ते तळाच्या गाळाच्या कार्यकर्त्यांपासून वरपर्यंत निवडलं जात असतं. म्हणजे प्रांताचे जे प्रमुख असतात त्यांची ती बैठक असते. प्रांताचे जे राष्ट्रीय कार्यकारिणीवर सदस्य असतात त्यांची एक कार्यकारिणी असते आणि त्यामध्ये पक्षाचा अध्यक्ष निवडला जातो. परंतु मोदी शहा हे आल्यानंतर ही जी यंत्रणा आहे ती त्यांनी बदलली आणि पक्षाध्यक्षाची नेमणूक निवडीने नाही तर नियुक्तीने केली जाईल, अशा प्रकारचा त्यांच्या घटनेमध्ये बदल केला. बर. त्यामुळे आता जो घोळ होतोय ना, तो नियुक्ती करण्याचा आहे. ज्या अच्छा. अध्यक्षाला निवड, हा, त्यामुळे ते नियुक्तीसाठी ते केलं जात आहे. हम्म. निवड असेल तर मग खाली सगळ्या निवडणुका झाल्यात ना कार्यकर्त्यांच्या, हो. जिल्हा स्तरावर, तालुका स्तरावर, राष्ट्रीय स्तरावर झालेल्या आहेत त्या. अध्यक्षाची निवड का होत नाही, कारण हा त्या घटनेमध्ये बदल केला त्यांनी, त्याची नियुक्ती करावी. म्हणजे आपण ते सतत म्हणतो ना संविधानामध्ये बदल केलेला आहे, हे बदल करणार आहेत. त्यांनी इथूनच सुरुवात केली संविधानामध्ये, बरं त्यांच्या हरीजी, संविधानातच बदल करून टाकले. आपली वेळ लक्षात संपत आलं. आलेली आहे, आपली वेळ एक संपत शेवटचा आलेली. मुद्दा सांगतो, शेवटचा मुद्दा सांगतो एक. या दोघांचा वाद जेव्हा झाला ना, मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये अनेकदा वादसंवाद झालेले आहेत त्यांचे, मोदी आणि गडकरी यांचे. 2 वर्षापूर्वी अशा प्रकारची दिल्लीमध्ये चर्चा होती की एका मंत्रिमंडळाच्या, कारण ते गडकरी कधीच मोदींना विरोध करत नव्हते, परंतु एका बैठकीमध्ये त्यांच्या खात्याचा निधी कमी केला त्यांनी, त्याच्यावर मोदी आपलं गडकरी चिडले आणि त्यात दोघांचाही वाद वाढला. त्या वादामध्ये
गडकरींनी मोदींना इशारा दिला त्यावेळेला, जेव्हा 304 त्यांचे खासदार होते. तर त्यांनी सांगितलं की माझ्याकडं 270 खासदार माझ्या पाठीशी आहेत, वेळ आली तर त्यांना घेऊन मी बाहेर पडेल, हे लक्षात घ्या, असं दम गडकरींनी मोदींना दिला. अशा बर. प्रकारची चर्चा दिल्लीच्या राजकारणामध्ये होती. हम्म. त्यामुळे मोदी त्यावेळेला डिस्टर्ब होते आणि ते त्यांनी बोलूनही दाखवले अनेक ठिकाणी. त्यामुळे हे जे द्वंद्व आहे ना, हे सुरूच राहणार आहे, संपणार नाहीये. नाही, हे पण हे एक गडकरी महत्वाचा एवढं मुद्दा, उघडपणे, एवढं हो हो, बैठकीमध्ये बोललेले, मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये हे केव्हा व्यक्तिगत झालेलं आहे, समोरासमोर केव्हा झालेलं आहे हे? 2 वर्षापूर्वीची गोष्ट आहे. अच्छा. आणि ती झाल्यानंतर सगळ्या मंत्र्यांना पण असेल. आता मला सांगा, मोदींच्या मंत्रिमंडळात कुठल्या खात्याचा कोण मंत्री आहे तुम्हालाही माहित नाही आणि मलाही माहित नाही. कागदपत्र घेऊन आपल्याला बघावं लागतं कोण. एवढं वर्चस्व त्यांचं त्याच्यावर आहे, लक्षात आलं की नाही. त्यामुळे हे सगळं उभं राहिलेलं आहे. नाही, याची कुठं बातम्या आल्याचं मी पाहिलेलं नाहीये, तुम्ही जे म्हणताय ते. आणि बातम्या कशा येतील ना, बातम्या येणारच नाही ना. हा. आता याहीपेक्षा आणखीन एक महत्वाचं सांगतो. ज्या वेळेला प्रमोद महाजनांनी प्रेशर आणलं त्यांच्यावर दिल्लीतून गुजरातला जायला, त्यावेळेला नरेंद्र मोदींनी प्रमोद महाजनांना वॉर्निंग देऊन ठेवली होती की मी जोपर्यंत गुजरातमध्ये आहे तोपर्यंत गुजरातमध्ये पाऊल ठेवायचं नाही. तुम्ही काढून पहा, ज्या वेळेला मोदी मुख्यमंत्री झाले तेव्हापासून प्रमोद महाजनांचं निधन होईपर्यंत महाजन कधीही गुजरातमध्ये गेले नाही. राष्ट्रीय सरचिटणीस असताना, पीएमओ मध्ये असताना देखील. हे असे ह्या गोष्टी काय बातम्यांच्या असू शकत नाहीत ना. हे पक्षांतर्गत झालेल्या गोष्टी आहेत. आणि हे हे सगळ्यांना दिल्लीमध्ये सगळं राष्ट्रीय जे विश्लेषक आहेत त्यांना या सगळ्या गोष्टी माहितीच नाही. हे चर्चा पण करतात त्या संदर्भामध्ये त्या. त्यामुळे हे त्यांचं होणार. हे आता 4 निवडणुका झाल्या, कारण ते आता नोव्हेंबरच्या मध्ये किंवा डिसेंबरमध्ये होतील आणि त्याच्यानंतर नेतृत्व बदलाची मुवमेंट संघ सुरू करेल अशी शक्यता आता मोठी आहे. संघाला 1925 म्हणजे साली स्थापन झालेला आहे संघ. आता ते 100 शतक महोत्सवी वर्ष शंभरी पूर्व येत आहे. त्या वर्षामध्ये भारतीय जनता पार्टी आणि राष्ट्रीय संघाचे कशा प्रकारचे संबंध राहतात, या नेत्यांमध्ये कशा प्रकारचा संवाद राहतो, आणि मग पुढे कसं भारतामध्ये राजकारण घडतंय हे आता आपल्याला बघायचं आहे. तर नाही, धन्यवाद. धन्यवाद की संघाच्या नेतृत्वाखाली 32 संस्था आहेत. परंतु मोदींच्या या सगळ्या निर्णयांमुळे त्यातल्या किसान संघ कुठे राहिला, आता भारतीय किसान संघ संपला. भारतीय मजदूर संघ कुठे राहिला, तो संपला. कारण यांनी जी जी धोरणं स्वीकारली, त्यांनी जी जी धोरणं स्वीकारली त्यामुळे ह्या संघाच्या विविध संस्थांवर मारा झाला, नामाशेष झाली ती सगळी मंडळी. म्हणून संघ पेटून उठलेला आहे, लक्षात की नाही. आणि या पुढच्या काळामध्ये हे आणखीन वाढणार आहे, एवढं मात्र निश्चित. संघाचा जो जनसंघाचा पूर्वीचा जो दिवा होता, म्हणजे तो आता दिवा किती प्रज्वलित करतोय सगळं पुढे, हे आता आपल्याला कळलं. तर धन्यवाद. बरोबर. आपण गेल्या 10 वर्षामध्ये संघाला जे दाबलं ना मोदी आणि अमित शहानी, जेवढं दाबलं, आता एक याचा नियम असतो वाफेचा, तो जेवढा दाबा लवकर बोला, आपले तेवढा 2च पटकन बाहेर मिनिट पडतो. राहिले. नाही, वाफ जेवढी दाबू तेवढी मोठ्या स्पीडने वर येतं. तशा प्रकारे 10 वर्षामध्ये जे काही संघाला दाबलं गेलं, स्वयंसेवकांना दाबलं गेलं, ते पटकन आता उफळून बाहेर येतं इथे. चला, धन्यवाद.